मंडळी, गाझियाबाद मधल्या घटनेनं संपूर्ण देश हादरून गेलाय। 3 सख्या बहिणी पण ऑनलाईन गेमच्या विळख्यात अडकून तिघींचा अंत झालाय। तिघींनीही 9व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, कारण तिघींनाही ऑनलाईन गेमचं प्रचंड व्यसन जडलं होतं असं सांगितलं जातं। प्राथमिक माहितीनुसार एका कोरियन लव्ह गेमची टास्क पूर्ण करताना त्यांनी आपला जीव दिला। काय वेडपटपणा आहे असं म्हणून सोडून देण्याचा हा विषय नाहीये। ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिकाही नाहीये, ते तुमच्या माझ्या भोवतीचं एक भयावह आपल्या समाजातलं वास्तव आहे, आपल्या सगळ्यांना सावध करणारं। खरं तर ही काही पहिली घटना नाहीये। ऑनलाईन गेम्स, बेटिंग आणि जुगाराच्या दलदलीत अडकून याआधी सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेकांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। अनेकांचे जीव गेले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, देशोधडीला लागले। फरक इतकाच आहे की प्रत्येक वेळी आपण तो एक वैयक्तिक निर्णय असं म्हणून, मानसिक कमजोरी म्हणून त्याला लेबल लावून मोकळे झालो, पण वास्तव वेगळं आहे। ही वैयक्तिक समस्या नाहीये, सामाजिक आरोग्याचं हे गंभीर संकट या देशासमोरचं आहे, आपल्या समाजासमोरचं आहे। ऑनलाईन गेम्स आणि बेटिंग ॲप्स ही केवळ करमणूक राहिलेली नाहीये, ते मानसशास्त्रीय पातळीवर आखलेले मृत्यूचे सापळे। आज जिंकला तर उद्या करोडपती होशील या खोट्या आशेवर या तरुणांना उद्ध्वस्त करणारे हे सापळे। सुरुवातीला थोडा फायदा, मग नुकसान भरून काढण्यासाठीची धडपड आणि शेवटी पूर्ण आयुष्याची राख रांगोळी। या सापळ्यात भयावह बाब ही आहे की लाखो कोटींची प्रचंड मोठी अर्थव्यवस्था याच्या पाठीशी उभी आहे, जिथं कोट्यवधी लोक गुंतलेले आहेत। अब्जावधी डॉलरची उलाढाल आहे। इतका मोठा पैसा फिरतोय, मग कित्येक लोकांचे खोलवर हितसंबंध रुजलेले असतील, विचार करा। बॉलिवूडचे नटनट्या, क्रिकेटपटू ज्यांना आपण आदर्श म्हणतो, एवढंच काय, काल परवा उदयाला आलेले सोशल मीडियावरचे इन्फ्लुएन्सर्स जे फॉलोअरच्या जीवावर उभे राहिले, ते सुद्धा या खेळात हात धुवून घेत आहेत। त्यांना काही देणं घेणं नाहीये कोण बर्बाद झालं किंवा कोण काय झालं। लाखो तरुण ज्यांच्याकडे आदर्श म्हणून बघतात, ज्यांना फॉलो करतात, ते लोक काही पैशांसाठी जुगाराचं प्रमोशन करून आपल्याच फॉलोअरचं वाटोळं करायला निघाले। जाहिरातीत हसतमुख चेहरे, स्किल बेस्ड गेमचे गोंडस शब्द आणि प्रत्यक्षात तरुणांच्या आयुष्याची खेळ खेळतायत। केंद्र सरकारनं ऑनलाईन बेटिंग आणि काही गेम्सवर बंदी घातली, हे खरं आहे, पण कठोर कायद्यांचं काय? ते कायदे कुठे आहेत, त्याची अंमलबजावणी कुठे आहे? व्हीपीएन, नव्या वेबसाईट आणि परदेशी सर्व्हर सारख्या पळवाटा मोकळ्या आहेतच की। कायदे कागदावर कडक, पण वास्तवात पूर्णपणे पोकळ आहेत का? प्रश्न एकच आहे की आपण आणखी किती प्रेत मोजणार आहोत, आणखी किती कुटुंब उद्ध्वस्त होताना पाहणार आहोत, आणखी किती तरुण आयुष्य संपवताना पाहणार आहोत? ऑनलाईन जुगार आणि गेम हे मनोरंजनाचं साधन नाही, तर नियोजित शोषण आहेत। यावर कठोर कायदे, प्रभावी अंमलबजावणी, सेलिब्रिटी प्रमोशनवर बंदी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाज म्हणून आपण सगळ्यांनी संवेदनशीलपणा वाढवणं ही काळाची गरज आहे। आज गप्प बसलो तर उद्या बातमी तुमच्या माझ्या घरातून येऊ शकते, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल, हेही तितकंच खरं। म्हणूनच याच आपल्या समाजाच्या दृष्टीने अतिशय गंभीर अशा मुद्द्यावर तितकीच गंभीर आणि सखोल चर्चा करणार आपण आहोत, आणि त्यासाठी काही मूलभूत सवाल घेऊन आलोय, ज्याची आज आपल्याला मान्यवर पाहुण्यांच्या सोबत चर्चा करायची आहे। सोशल मीडियावर मृत्यूचे फास आवळले जात आहेत का? जे गोंडस म्हणून आपल्या समोर सांगितलं जातंय, आपल्याला यश मिळवून देणारं, रातोरात अब्जावधीश करणारे हे सगळे मृत्यूचे सापळे आहेत का? ऑनलाईन गेम्स, जुगार गंभीर सामाजिक प्रश्न बनतोय का? विचार करा। एक माणूस असा चौकटीमध्ये मरतोय, वर्तमानपत्राच्या चौकटीत त्याची बातमी आहे, पण हे सगळे आकडे गोळा केले तर 1000 पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय। काय चाललंय? पैशाच्या खेळात आणखी किती जणांचा बळी जाणार आहे, आणि मग किती बळी गेल्यानंतर हे जे भलं मोठं साम्राज्य उभं केलंय, ते साम्राज्याला कधी सुरुंग लागणार आहे? कायदेशीर निर्बंध असूनही हे आव्हान सामाजिक दृष्ट्या आज कायम का आहे? काय लूपहोल्स आहेत? कायदा कुठे कमी पडतोय? या सगळ्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे। आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुद्धा मारेकरी आहेत का या सगळ्यामध्ये? 4 पैशासाठी
हे लोक वाटेल ते करायला निघाले. फॉलोअर्सच्या जीवावर मोठे झालेले हे लोक या फॉलोअर्सनाच अशा प्रकारच्या जुगाराच्या नादी लावून त्यांच्या जीवाशी खेळ खेळतायत का? त्यांचे मारेकरी सुद्धा हे आहेत का इन्फ्लुएन्सर्स? याच्याबद्दलचा सुद्धा सवाल आज आपल्याला उपस्थित करायचा आहे आणि त्यासाठी मान्यवर पाहुणे आज आपल्या सोबत आहेत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत कायदे तज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत सायबर तज्ञ ओंकार गंधे आहेत. ओंकार सर, तुमचं स्वागत आहे. आपल्या सोबत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पवार आहेत. धनंजयजी, तुमचंही स्वागत आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि अशा प्रकारचे जे ऑनलाईन फ्रॉड्स होतात त्याच्याबद्दल लढाई लढणारे सामाजिक कार्यकर्ते अफजल तांबोळी सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत. अफजलजी, तुमचं स्वागत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जबाबदार नेटिझन म्हणून आपली जबाबदारी काय आहे हे आपल्याला सांगण्यासाठी जबाबदार नेटिझनचे उन्मेष जोशी सर सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत. सीईओ आहेत, रिस्पॉन्सिबल नेटिझनचे ते सीईओ आहेत. सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे. आणि चर्चेची सुरुवात उन्मेष सर मला तुमच्यापासून याच्यासाठी करायची आहे की आज जेव्हा एका कुटुंबातल्या 3 मुली आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात, एक समाज म्हणून, माध्यम म्हणून, तुम्ही अभ्यासक म्हणून आपण सगळ्यांनी काय हा वेडपटपणा म्हणून हे सोडून द्यायचं की आपल्या समाजात, आपल्या अवतीभोवती काय गंभीर घडतंय म्हणून आपण त्याला गांभीर्यानं घेऊन त्याच्यावर विचार करायला हवा, डिबेट करायला हवा. भयंकर घटना ही, म्हणजे हादरून गेलेलो आम्ही सकाळपासून या विषयावरती सातत्याने चर्चा आम्हाला माहिती असलेल्या या विषयात काम करणाऱ्या अनेक लोकांबरोबर सुरू आहे. आणि मला असं वाटतं की समाज म्हणून आपण नालायक आहोत. आपण जर लहान मुलांच्या अशा आत्महत्या थांबवू शकणार नसू तर आपण समाज म्हणून काहीही करू शकत नाही आहोत. ही पहिली घटना नाही. 2016 पासून, म्हणजे जेव्हापासून ब्लू व्हेल या गेम बद्दलची चर्चा सुरू झाली, साधारण 10 वर्षांपासून, तेव्हापासूनच ह्या सगळ्या चर्चा सुरू आहेत. यातले काही महत्वाचे मुद्दे जे आपण सगळ्यांनी विचार करण्यासारखे आहेत ते म्हणजे अशा पद्धतीचे गेम मुलांपर्यंत कशामुळे पोचतायत, मुलं काय या सगळ्या गेम्समध्ये इन्व्हॉल्ड होत आहेत, पालक म्हणून आपली जबाबदारी काय, आपण ही जबाबदारी घेतो आहोत का, या अशा पद्धतीच्या गेम्स वरती कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याकडचे कायदे योग्य आहेत का, त्याची अंमलबजावणी योग्य होते का. मगाशी हे तुम्ही मुद्दे सांगितलेलेच आहेत, पण हे आम्हाला खूप महत्वाचे मुद्दे जाणवत आहेत. आणि गेले 10 वर्ष 11 वर्ष काम करून सुद्धा जर अशा घटना घडतात तर तेव्हा फ्रस्ट्रेशन येतं, वाईट वाटतं. त्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सगळेजण सहभागी होतो. नक्कीच सर. आणि आज हे आपल्या आजूबाजूला घडतंय, हे काही दूर कुठंतरी घडतंय आणि त्याची ही चर्चा नाहीये. आपल्याला वाटतंय की माझं मूल माझ्या घरात आहे, सुरक्षित आहे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंडर आहे आणि सोसायटीत सुद्धा सुरक्षा आहे. पण त्याच्या हातात असलेला हा जो मोबाईल आहे, त्या मोबाईलनं त्याला मृत्यूच्या सापळ्यामध्ये ओढलं जाऊ शकतं. हे तितकंच गंभीर आहे. म्हणून ओंकार गंधे सायबर तज्ञ आपल्या सोबत आहेत, ते अधिक सांगतील. या मुलांना हे जे जाळं आहे ते कसं उडतंय, या मुलांचं एक वेगळं जग आहे. जसं आपलं हे वेगळं जग आहे तसं या मुलांचं एक वेगळं जग आहे. त्या जगात काय सुरू आहे जरा सांगा, जेणेकरून राज्यभरातले आज पालक बघतायत, हे कोट्यवधी पालकांना आपण सांगायला हवं की आपल्या मुलांच्या बद्दल काय घडतंय. अगदी बरोबर आहे. हा मुद्दा खूपच विचित्र आणि शॉकिंग आहे. ज्या पद्धतीने काही वर्षांपूर्वी ब्लू व्हेल गेम होती त्यासारखीच या गेम्स आहेत. चायनीज आणि कोरियन गेम्स आहेत या. आणि या कोरियन गेम्स नुसत्या काही पबजी सारख्या गेम नाहीयेत की म्हणजे 4 लोक एकत्र आले, खेळले आणि नंतर निघून गेले. हे जे कोरियन लव्ह गेम्स आहेत हे सिम्युलेशन गेम आहेत. म्हणजे रिअल लाईफ मध्ये तुम्ही ज्या काही ऍक्टिव्हिटी करता त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सिम्युलेशन गेम मध्ये केल्या जातात. आणि या ऍक्टिव्हिटीज म्हणजे अगदी तुम्ही सकाळी झोपता कसे, झोपेतून उठता कसे, दिवसभर काय करता, स्वयंपाक तुम्ही या गेम्स मध्ये करू शकता. तुम्हाला गेम्स मध्ये टास्क मिळतात, ते टास्क सुद्धा तुम्ही रिअल लाईफ सिम्युलेशन म्हणून करता. आणि काही प्रमाणामध्ये त्यामध्ये रिअल लाईफ मध्ये म्हणजे गेम मध्ये एक रिअल लाईफ तुमचं एक जग तयार केलेलं आहे तुम्ही सिम्युलेशन मध्ये. आणि त्याही बाहेर येऊन, मोबाईलच्या बाहेर येऊन जे आपलं खरं आयुष्य आहे त्या खऱ्या आयुष्यात तुम्हाला काही टास्क दिलेले असतात आणि ते जर टास्क तुम्ही कम्प्लीट केले तर तुम्हाला गेम मध्ये पॉइंट्स मिळतात.
म्हणजे एक सोप्या शब्दात एक एक्झाम्पल देतो की तुम्हाला समजा त्या गेम मध्ये एक छोटा टास्क दिलेला आहे की तुम्ही एक काहीतरी स्वयंपाक करा, एक डिश बनवा, हा आणि हा. तीच सेम डिश तुम्हाला रिअल लाईफ मध्ये तुमच्या घरातल्या खऱ्या किचन मध्ये पण बनवायची आहे. आता हम्म. हे मी सांगतो हे इतकं खूप सोपं वाटतंय, पण असाच एक टास्क दिला जातो की आता एक काम करा, तुमच्या घराच्या बाहेर या, एक 5-6 पायऱ्या चढा आणि तिथून उडी मारा. हे तुम्हाला गेम मध्ये पण करायचंय आणि हे रिअल लाईफ मध्ये पण करायचंय. आणि 5-6 पायऱ्यांनी काही फारसा फरक पडत नाही, पण हाच 5-6 पायऱ्यांचा टप्पा जेव्हा 5 मजल्यांवरती जातो तेव्हा खूप मोठा फरक पडतो. आणि जसं तुम्ही विचारलं की यापर्यंत लोक किंवा मुलं कसे पोहोचतायत, त्याच्यासाठी 2 महत्वाच्या गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे आपल्याकडे अजिबातही मॉनिटरिंग नसलेलं इंटरनेट, कारण आपल्या इंटरनेटवरती कोणाचाही कुठलेही निर्बंध नाहीयेत. त्यामुळे कितीही तुम्ही कुठल्याही वेबसाईट बॅन करा, बंद करा, ऍप बॅन करा, व्हीपीएन आणि बाकी बऱ्याच मदतीने किंवा सोशल मीडियाच्या ऍड्सच्या माध्यमातून अशा हम्म. वेबसाईट्स किंवा अशा गेम्स अगदी टीनेजर्स पर्यंत पोहोचतात. कारण या प्रकरणामध्ये 12 वर्षांची मुलगी सुद्धा त्या मृतांमध्ये सामील आहे. हो तर हो. अगदी 12 वर्षांच्या मुलांपर्यंत या ऍड्स पोहोचतात, त्यामधून त्यांना ती सवय लागते, त्या गेमचे ऍडिक्शन वाढत जातं. आणि जसं आता जोशी सर बोलले, पालकांचं लक्ष नसतं. आपली मुलगी किंवा आपला मुलगा रूम मध्ये काय करतोय, कुठल्या गेम्स खेळतोय आणि त्या गेम्स फिजिकल येऊन सुद्धा रिअल लाईफ मध्ये खेळतोय, हे बघणं खूप जास्त गरजेचं आहे. अतिशय महत्त्वाचा तो मुद्दा मांडला पालकांच्या दृष्टीने सुद्धा. म्हणजे आपला मुलगा हातात मोबाईल आहे, सुरक्षित जरी वाटत असला तरी त्याचे अनेक धोके आहेत, त्यामुळे आपलं मॉनिटरिंग असणं खूप गरजेचं असं तुम्ही सांगताय. पण सर, ही मॉनिटरिंग पालकांचं जसं असायला हवं तसंच कायद्याचंही असायला नको का, पहिली गोष्ट. म्हणून मला असीम सर तुम्हाला विचारायचं आहे की जर एखादी आभासी जगातली व्यक्ती किंवा गेम्स जर वास्तवातल्या कोणाला आत्महत्या करायला प्रवृत्त करत असतील, तर हा कायदेशीररित्या हत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा ठरू शकतो का? कायदा त्याबद्दल काय सांगतोय? आणि अशा प्रकारच्या गेम्सना आणि जुगारांवर मी नंतर येणार पुढच्या ह्याच्यामध्ये, आळा कसा घालणार? कायदेशीर बाबी काय त्याच्यातल्या? सर म्यूट आहात आपण. प्रथमदर्शनी हा नक्कीच एका आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा आहे, परंतु कायदा तसा नाही आणि कायद्याने अनेक पळवाटा तयार करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे सर्वप्रथम हे समजून घ्यायला पाहिजे की जुगार प्रतिबंधक कायदा जो महाराष्ट्र सरकारचा आहे किंवा प्रत्येक राज्यांचा वेगवेगळा आहे, त्यामुळे राज्य सरकारला कायदे करण्याचे हक्क या संदर्भातले आहेत. आता तो जर कायदा केवळ पत्ते खेळण्यासंदर्भातला 1887चा असेल तर त्याच्यामध्ये बदल करण्यात यायला पाहिजे होते, जे केले नाही. त्यानंतर पब्लिक गॅम्बलिंग ऍक्ट म्हणून जो 1867 मध्ये केंद्र सरकारने केलेला आहे, तो सुद्धा कायदा जुनाच आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर नंतर आपण पाहू शकतो की आता एक नोटिफिकेशन जे निघालेलं आहे 2025 मध्ये, त्या कायद्याचं टायटल तुम्ही फक्त बघितलं तरी तुम्हाला सरकारचा उद्देश काय आहे लक्षात येईल. त्यांनी सांगितलेलं आहे द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग रूल्स 2025. म्हणजे बंदी आणायचीच नाही आहे, प्रमोशन पण करायचं आहे आणि ते रेग्युलेट करायचं. आता याच्यामध्ये एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा ड्रीम 11 नी गेम सुरू केला आपल्या क्रिकेटच्या संदर्भातला, तेव्हा त्याबद्दलची केस झाली सुप्रीम कोर्टामध्ये. आणि सुप्रीम कोर्टाने जो मगाशी तुम्ही एक रेफरन्स दिला विलासजी, तो खूप महत्वाचा आहे की त्या केसमध्ये प्रचंड युक्तिवाद दोन्ही बाजूनी झाले, पण जो करोडो रुपयाचा व्यवहार याच्यामध्ये होतो या सगळ्या अशा प्रकारच्या गेम्समध्ये, त्याच्यामध्ये गेम्स चालवणाऱ्यांची बाजू सरस ठरली. कदाचित अनेक काहीतरी अर्थपूर्ण व्यवहार झाले असतील अशी माझी शंका आहे, कारण की न्यायाधीशांनी अत्यंत चपळ पद्धतीने शब्दांचे खेळ केले. एक त्यांनी शब्द वापरला, स्किल बेस्ड असेल तर आम्ही त्याला रोखू शकत नाही, फक्त लक बेस्ड असेल तर त्याला आपण गेम म्हणू शकतो. त्यामुळे लक बेस्ड जे असेल ते आम्ही अलाउ करणार नाही, पण स्किल बेस्ड असेल तर अलाउ करू. आणि ड्रीम 11 हे स्किल बेस्ड आहे असं म्हणून त्यांनी अलाउ केलं. माझं असं म्हणणं आहे की गेमिंगला थांबवण्यामध्ये सरकार अपयशी असेल, तशीच एक महत्वाची चूक सुप्रीम कोर्टाची सुद्धा आहे. आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये सहभागी आहे की काय अशी शंका येईल अशा पद्धतीचा हा निर्णय आहे. मला याच्यानंतर तुम्हाला एक सांगायचं आहे की तेव्हा कोविड काळामध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णींचा फोन आला. त्यांनी खूप दुःख व्यक्त केलं. ते म्हणे की आपण काहीतरी करू, आपण केस दाखल करायची का. आणि मी त्या कोविडच्या काळामध्ये सगळे हे जजमेंट्स वाचून काढले. त्यानंतर मुक्ता पुणतांबेकर माझी मैत्रीण, जी मानसिक पुनर्वसनाच्या संदर्भात काम करते, तिचे मला फोन आले. तिने सुद्धा मला सांगितलं की खूप युवक, लहान मुलं हे गेमिंगमुळे पछाडलेल्या अवस्थेमध्ये त्यांच्याकडे दाखल होत आहेत.
तर एक मानसिक रुग्ण तयार करण्याची फॅक्टरी ऑनलाईन गेमिंगनी एका बाजूला तयार केलेली आहे. पालकांसाठी खूप मोठी धोक्याची सूचना आहे. आणि तुम्ही जे म्हटलं ते बरोबर आहे की मृत्यूचे फासच आवडले जात आहेत. एकीकडे आपण त्यांना त्यांचे माइंड एंगेज करण्यासाठी कोणती सकारात्मक कृती सांगू शकत नाही आहे. हो. दुसरीकडे ते गेमिंगमध्ये अडकत चालले आणि सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळे माझं म्हणणं आहे की हा प्रमोशनचा विषयच नाही आहे. हा प्रमोशनचा विषय असू शकत नाही. हो. पण आता जे सरकार रील्ससाठी वेगळं मंत्रालय करू शकते, रील्स बनवणाऱ्यांसाठी काहीतरी आर्थिक कॉन्टेंट क्रिएटरसाठी योजनाच आणली अर्थसंकल्प त्यांनी. अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे रील्स बनवण्यासाठी. फारच आश्चर्यकारक आहे हे. आणि आपण हे सगळं बघत बसलेलो आहे. त्यामुळे ज्या लोकांच्या डोक्यात केवळ व्यापार आहे, ते माणसांच्या मनोविकाराचे संबंध आणि मानसिक व्यवहाराशी संबंधित असलेल्या गोष्टी समजून घेऊ शकणार नाही. या व्यापाऱ्यांना थांबवायला पाहिजे. आणि हा माणसांचा असा व्यापार होऊ शकत नाही. डोके गहाण ठेवली जात आहेत. म्हणून मला असं वाटते की रेग्युलेशन पण न करता पूर्णपणे बंदी ऑनलाईन गेमिंगवर आणली पाहिजे. तर आपण खेळांना प्रोत्साहन देऊ शकतो, चांगुलपणाला देऊ शकतो आणि समाज वाचवू शकतो. हा विषय महत्वाचा आहे. निश्चितच खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. पण एक आहे, ज्या प्रमोशनच्या बद्दल तुम्ही बोललात, या देशाचं समाजाचं दुर्दैव काय माहिती आहे? दुर्दैव हे आहे की या समाजानं किंवा इथल्या सोशल मीडियाच्या युजर्सनी ज्यांना इन्फ्लुएन्सर बनवलं, ज्यांना कधी सेलिब्रिटी बनवलं, ज्यांना सगळं काही इथं दिलं, त्याच लोकांना धंदा म्हणून वापरणारे ही लोक आहेत. आणि म्हणूनच त्याच्याबद्दल बोलण्यासाठी धनंजय पवार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. ते कॉमेडीच्या माध्यमातून मनोरंजन करत असतात. बिग बॉसमध्ये ते गेलेले होते. पण प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे धनंजयजी, सामाजिक भान हरपत चाललेलं आहे का? आपल्याला 2-3 मिलियन, 4 मिलियन, 5 मिलियन समजा फॉलोअर्स आहेत, पण अशा फॉलोअर्सच्या साठी आपण काय करतोय? जुगारांच्या जाहिराती करून 4 पैसे कदाचित मिळत असतील सुद्धा, पण या लोकांना रोखणार कोण आहे? कारण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा वापर केला जातो हे सगळे जाळे टाकण्यासाठी, ह्या सगळ्या लोकांना, या मुलांना, तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी. सोशल मीडियाचा वापर फक्त आणि फक्त पैसा कमवण्यासाठी होतोय असा लोकांचा किंवा आजच्या या युवा वर्गाचा एक गोड गैरसमज आहे. तुम्ही सोशल मीडियावरती जेव्हा आला तेव्हा एका विशेष कारणासाठी आला होता. म्हणजे काही वर्षापूर्वीचे लोक, हो. जे 5-7 वर्षांपूर्वी जे लोक सोशल मीडियावरती आले काहीतरी नवीन करण्याच्या नादामध्ये, ते लोक फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी, मोटिवेशनसाठी, माहिती देण्यासाठी किंवा टेक्नॉलॉजीची वेगवेगळ्या गोष्टी समजवण्यासाठी, ज्याच्या माध्यमातून आपण मोठं होऊ शकू. पण जसा जसा काळ निघत गेला आणि आमच्यासारख्या इन्फ्लुएन्सर लोकांना किंवा महाराष्ट्रातल्या, भारतातल्या बऱ्याच इन्फ्लुएन्सर लोकांना वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांच्या जाहिराती करण्याचा एक लाभ मिळाला आणि त्याच्यातून त्यांची आर्थिक उलाढाल वाढत चालली. हे लक्षात आल्यानंतर याच्यामध्ये करिअर सेट होऊ शकतं अशी विचारसरणी तयार झाली. आणि त्याच्यामुळं पूर्वी बघा तुम्ही, म्हणजे थोडा वेळ घेतो मी व्यवस्थित सांगण्यासाठी. पूर्वी बघा तुम्ही, बनवणारे, व्हिडिओ बनवणारे कोणत्याही मुद्द्यावरचे असतील, एक 10 लोक होते, तर बघणारे करोडो लोक होते. आता बघणारे लाखोंमध्ये आलेत आणि बनवणारे सुद्धा लाखोंमध्ये आलेत. ह्याचं कारण एकच आहे की सोशल मीडिया म्हणजे तुम्ही तुमची जिंदगी, तुमची लाईफ इथं सेट करू शकता. आणि याचाच फायदा घेऊन हजारो लाखो फॉलोअर्स ज्यांच्याकडे आहेत, त्यांच्याकडे अशा बेटिंग ऍपवाले, गेमिंग ऍपवाले किंवा ज्यांचे 2 दिवसात, 7 दिवसात पैसे डबल, किंवा आम्ही इथे इन्व्हेस्ट करतो, ह्याच्यात लावले तर तुम्हाला आज माझ्या खात्यावर एवढे पैसे जमा झाले, मी विड्रॉल केले, असे वेगवेगळे फंडे दाखवून तुम्हाला फक्त सोशल मीडियावरच्या लोकांना तिथपर्यंत न्यायचं आहे. तिथं गेल्यानंतर ऑटोमॅटिकली समोरची माणसं अडकत जाणार आहेत. फक्त त्याला एकदा तिथं आणायचं आहे. या कामासाठी सोशल मीडियावरच्या इन्फ्लुएन्सर लोकांचा वापर होतोय. आणि प्रत्येक इन्फ्लुएन्सर 4 पैशासाठी स्वतःचा वापर करू देत आहेत. ते त्यांना काही घेणं देणं नाही, फॉलोअर्सचं काय वाटोळं होतंय का, मरतायत ते काय, जगतायत काय, घेणं देणं नाहीये. अगदी बरोबर. कारण काय झालंय, सोशल मीडियावरच्या प्रत्येक माणसाला हेच म्हणायचं, मी माझी लाईफ सेट करायला इथं आलोय, तर आज मला एका रीलसाठी 50-50 हजार, 1-1 लाख रुपये जर मला कोणी देत असेल, तर मी माझी लाईफ सेट करू का, मी लोकांचा विचार करत बसू? अशी विचारसरणीची लोक याच्यामध्ये सर्वात जास्त झालेत. पण धनंजयजी, तुमचं एका गोष्टीसाठी कौतुक की तुम्ही अशा अनेक जाहिराती, म्हणजे आज तुमचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत, तुम्हाला यातून लाखो रुपये कमवण्याची संधी असताना सुद्धा तुम्ही ते धुडकावलं, म्हणून आज तुम्हाला चर्चेला बोलवलं. बाकी जे टिनपाट असतील समजा,
जे अशा पद्धतीनं त्या फॉलोअर्सच्या जीवाशी खेळ खेळतायत त्यांच्याबद्दल सुद्धा म्हणजे कायद्यानं त्यांना आता अद्दल घडवणं गरजेचं आहे. आपल्यासोबत अफजल आहेत. अफजलजी, तुम्ही, अफजल तांबोळे आपल्यासोबत आहेत. अफजलजी, तुम्ही हेच काम करताय, लोकांना वाचवण्यात, तरुणांना वाचवण्याचं काम करताय. फ्रॉड केले जात आहेत वेगवेगळे, त्यांना अडकवलं जात आहे, त्याच्यापासून त्यांना वाचवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करताय. तुम्हाला काय दिसतंय? ही एक प्रचंड मोठी अर्थव्यवस्था आहे, याच्या मागे खूप मोठी लोक आहेत आणि म्हणून हे सगळं सुरू आहे. कायदा पिदा काहीच सगळं मान्य नाही ह्या लोकांना. सर, मी गेले 2.5-3 वर्ष या गोष्टीसाठी भांडतोय. सोशल मीडियावरती यांची एक सेपरेट लॉबी आहे, पूर्ण प्रचंड मोठी. त्याच्यात 200-300-400 रील स्टार आहेत. ह्यांची प्रचंड मोठी लॉबी आहे. हे लोक लॉबिंग करून हे जे गेमिंगचे प्रमोशन्स आहेत यांचं प्रमोशन्स करतात. लोकांना खोटं नाटं दाखवतात की आम्ही आज चेन घेतली, आम्ही आज गाडी घेतली. खरं तर खऱ्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. ह्याच्यात काहीच तथ्य नाहीये आणि भरपूर लोकांनी जीव गमावलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये मी ज्यावेळेस जनजागृती करत होतो त्यावेळेस मी यांना हे सुद्धा पटवून सांगितलं की तुम्ही देशद्रोहासारखा गुन्हा करताय. त्याचं कारण असं आहे सर, माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत इथे. हे मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण आहे सर. हे मनी लॉन्ड्रिंगचं इतकं मोठं जाळं आणि इतकं मोठं प्रकरण आहे. कारण पेमेंट येतंय कशावर त्याची काहीच लिंक नाहीये. पेमेंट जातंय कुठं ह्याचीही काही लिंक नाहीये. आणि या सगळ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातूनच पैसे घेतलेले आहेत. यांना आलेल्या कोणत्याही पैशाचा एकही रुपयाचा हिशोब हे लोक देऊ शकत नाही. कारण हे सगळे पैसे सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेले आहेत. मग यांच्यावर कारवाई होत नाही? सर, हे कायद्यापेक्षा मोठे आहे. सर, आपल्या इकडची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे कायद्याची काय आहे. आता हा जो कायदा आलेला आहे, सरोदे सर जे म्हटले त्याचं बी राजपत्र माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये सर स्पष्ट चॅप्टर 3 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. एक मिनिट वाचून दाखवतो. नो पर्सन शाल ऑफर, एड, एबिट, इंड्यूस, otherwise indulge in engage the offering of online money game and online money gaming service. त्याच्यात 6वा पॉइंट असा आहे, नो पर्सन शाल मेक, कॉज टू मेड, एड, एबिट, इंड्यूस or otherwise be involved in the making or causing to be any advertisement in any media including electronic means of communication which directly or indirectly promotes or induces any person to play online money game or in any activity promoting online money gaming. याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की तुम्ही याची जाहिरात करू शकत नाही. पण सर, मी आज पण तुम्हाला माझं सोशल मीडिया जरी ओपन करायची आपल्याकडे हे असेल तर मी दाखवू शकतो 100 ते 200 रील स्टार आज सुद्धा त्यांची लिंक आहे. पण मग अशा लोकांना काय करू शकतो? मी असीम सरांना पण विचारणार आहे. हे म्हणजे काय झालंय असीम सर, हे पहिल्यांदा मोठ्या लोकांना आधी टार्गेट करायचे त्यांच्या माध्यमातून, पण आता त्यांना खाली कळलेलं आहे की या खाली जे नव्यानं इन्फ्लुएन्सर तयार झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून गेलं तर जास्त मासे आपल्याला हाताला गळा लागू शकतात. त्यामुळे या सगळ्यांचा बंदोबस्त कसा करू शकतो आणि तुम्ही कसं करताय? अफजलजी, तुम्ही सांगा, नंतर असीम सरांना विचारतो. असीम सर म्यूट झालं बहुतेक. अफजल बोलणार आहेत म्हणून मी थांबलो. म्हटलं तुम्ही त्यांना विचारलं. नाही, तुम्हाला विचारलं की या सगळ्यांचा बंदोबस्त कसा करू शकतो आपण. बघा, आता मला काय वाटते की आता ओमकार गंदे आहेत, आपले जो उन्मेष जोशी आहेत, धनंजय पवार आहेत, अफजल तांबोळे आहेत, तुम्ही सगळ्यांना बोलवलेलं आहे. मला असं वाटते की वेगवेगळं काम करतानाच एकत्रित काहीतरी काम आता आपण समाजासाठी म्हणून उभं केलं पाहिजे आणि केस वाईज त्याच्यावर काम करून, जसं त्यांना काही विशिष्ट माहिती आहे तर तशा पद्धतीने काम करून आपण पोलिसांना बाध्य कसं करू शकतो हे पाहिलं पाहिजे. कारण की त्यांच्या एवढी इनडेप्थ नॉलेज मला नाहीये की कशा पद्धतीने ऑनलाईन गेमिंगवाले व्यवहार करत आहेत. आता जसं मनी लॉन्ड्रिंगचा त्यांनी विषय काढला असेल तर मग आपण याच्या संदर्भातल्या केसेस सुद्धा झाल्या पाहिजे, पोलिसांकडे तक्रारी झाल्या पाहिजे, इकॉनॉमिक ऑफेन्सिव्हकडे आपण गेलो पाहिजे, सायबर क्राईमकडे आपण गेलो पाहिजे. अशा सगळ्या पद्धतीने काम करून नंतर न्यायालयात सुद्धा पोहोचलं पाहिजे. कारण की सरकारची भूमिका विलाची अत्यंत स्पष्ट आहे की त्यांना म्हणजे एकतर शब्द त्यांनी असा वापरलाय की प्रमोशन अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑनलाईन सोशल गेम्स असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे प्रमोशन आणि डेव्हलपमेंट हे ऑनलाईन गेमिंगचं करणार, तर मग माणसांचं डेव्हलपमेंट कसं होणार याच्यातून हा प्रश्न आहे. थोडेफार जसं त्यांनी आता सांगितलं अफजलनी की थोड्याफार पैशासाठी सगळेजण जर काम करणार असतील तर मग खूप कठीण होऊन जाणार आहे. मी ओंकारजींना विचारतो. सर, मी ओंकारजींना विचारतो. ओंकारजी,
याच्यामध्ये काय तरतूद आहे ह्या अशा प्रकारच्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज? कारण हे जाळ्यात ओढणारी जी खाली त्यांनी जाळी टाकलेली आहे त्याला रोखणार कसं? कारण लहान मुलं ती बिचारी ते त्यांना इन्फ्लुएन्सर म्हणतात, आदर्श म्हणतात, ते अलगत अडकतायत ना त्याच्यात. अगदी बरोबर आहे. फक्त याच्यात काही महत्वाचे मुद्दे आहेत, टेक्निकली ते थोडे लक्षात घेतले पाहिजेत. ते हा. म्हणजे की याबाबत जो अवेअरनेस आहे, जनजागृती आहे, ती ऑलमोस्ट आपण शून्य आहे असं म्हणू शकतो. बर. पालकांमध्येही अवेअरनेस नाहीये, आणि हे थोडं अवघड स्टेटमेंट आहे, पण जे कायद्याचे रक्षक आहेत त्यांच्यामध्येही तेवढी जनजागृती नाहीये. नक्की एकदा समजा जर एखाद्याचा फ्रॉड झाला आणि तो व्यक्ती जर एखाद्या खेडेगावातल्या पोलीस स्टेशनला गेला, तर नक्की काय गुन्हा घडलाय किंवा काय गुन्हा दाखल करायचा किंवा नक्की कुठून कुठे पैसे गेलेले हे अगदीच नाही कळत आहे आजकाल. त्यामुळे मग इतक्या मोठ्या प्रमाणात जी मनी लॉन्ड्रिंग होतीये त्याकडे तर आपण लक्ष देऊच शकत नाही, अशीच एक मानसिकता जवळजवळ पोलिसांची झालेली आहे छोट्या मोठ्या प्रमाणात. हा. मोठ्या शहरांमध्ये जे सायबर पोलीस स्टेशन बनलेले आहेत तिथे याचं नॉलेज आहे, पण जेवढं एक्सपर्ट्सना आहे किंवा जेवढं पाहिजे तेवढं नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांना जर आपण नॉलेज दिलं तर मुलांपर्यंत या गोष्टी पोहोचू शकणार नाहीत. जसं आता मनी लॉन्ड्रिंगचा विषय निघालाय, तर जे आपलं रिअल लाईफचं अंडरवर्ल्ड असतं त्याच पद्धतीने व्हर्च्युअल जगाचं जे अंडरवर्ल्ड आहे ते म्हणजे डार्क वेब. डार्क वेबच्या माध्यमातून असंख्य मनी लॉन्ड्रिंगच्या गोष्टी घडतात, त्यानंतर ह्युमन ट्रॅफिकिंगच्या गोष्टी पण घडतात. पण या गोष्टींकडे अवेअरनेस नसल्यामुळे लोकांचं लक्ष नाहीये. तुम्ही एक मुद्दा सांगितला होता तो प्लीज जरा प्रेक्षकांना सांगा. लहान मुलांना आता गेट टुगेदरच्या माध्यमातून मुलींना ते कशा प्रकारे अब्यूज केलं जातं ते जरा प्लीज सांगा ना, म्हणजे पालकांना लक्षात येईल की काय होतंय हे. कारण हा मुद्दा खूप मोठा आहे. ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये हा खूप एक महत्वाचा पार्ट आहे की वेगवेगळ्या ठिकाणी फॅशनच्या ऑडिशन्स आहेत किंवा तुम्हाला नवीन वेब सिरीज मध्ये काम करता येईल किंवा मग आता वेगवेगळे फेस्ट असतात, तर त्या फेस्ट मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. मुलींना विशेषतः हे आवाहन केलं जातं सोशल मीडियाच्या ऍडव्हर्टाईजच्या माध्यमातून, मेटा ऍड्सच्या माध्यमातून, आणि त्यामध्ये सांगितलेलं असतं की तुम्ही मुंबईला या, दिल्लीला या, तुमचे 1-2 दिवसाचे कपडे घेऊन या, आणि त्यानंतर त्या मुली गायब होतात. त्यांच्या कंप्लेंटही केल्या जात नाही, कंप्लेंट केल्या तरी त्या मुली सापडत नाहीत, आणि त्यांचं वयोगट असतं साधारण 15, 16, 17 वर्ष. त्या पालकांनाही सांगत नाहीत आणि त्यांच्या फ्रेंड सोबत एकट्या सुद्धा त्या निघून जातात. आणि हे खूप मोठं रॅकेट आहे ऑनलाईनच्या माध्यमातून चालवलं जाणारं, आणि हे पूर्णपणे डार्क वेबच्या माध्यमातून उन्मेष सर, मी वेळेअभावी मला उन्मेष सरांना विचारायचं आहे. सर, एक जबाबदार नेटिझन्स म्हणून आपण काय करायला हवं? तरुण असेल, लहान मुलं असेल, पालक असतील, मला प्लीज शेवटची कमेंट तुमच्याकडून. मला असं वाटतं की आपण जेव्हा मुलांच्या हातामध्ये मोबाईल फोन देतो तेव्हा त्यांना तो कसा वापरायचा हे पण शिकवणं गरजेचं आहे. नुसतीच टेक्नॉलॉजी कोणाच्या हातात देऊन चालणार नाही. आपल्याला त्या टेक्नॉलॉजीचा जबाबदारीने वापर कसा करायचा हे त्यांना सांगणं गरजेचं आहे. आता हा अभ्यासक्रमामध्ये विषय आणावा याच्यासाठी आम्ही 2014 सालापासून प्रयत्न करतोय. एनसीईआरटीने याच्याबद्दलची अधिकृत घोषणा केलेली आहे. अजूनही आपल्या इथल्या महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये कुठेही अधिकृतरित्या हा विषय शिकवला जात नाही. आम्ही आमच्या पातळीवरती प्रयत्न करतोय, पण मला असं वाटतं की हा आपल्यासारख्या सगळ्यांनी हा मुद्दा लावून धरला पाहिजे आणि हा अभ्यासक्रम विषय करणं अत्यंत गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. धनंजयजी, शेवटची कमेंट, काय आवाहन कराल? तुमचे फॉलोअर सुद्धा हे ऐकतायत आणि सगळ्यांना अशा प्रकारच्या गोष्टीपासून आपल्या पालकांना, मुलांना वाचवायचं असेल तर. नाही, आव्हान एवढंच करावं लागेल की आपल्याला स्वतःची काळजी जर घ्यायची असेल, आपल्या कुटुंबाची काळजी जर घ्यायची असेल, तर आपल्याला या सगळ्यांपासून लांब जाणं गरजेचं आहे. पण मी आज लहान तोंडी मोठा घास घेतो की प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी कधीच जगला नाही, तो इतरांसाठीच जगलाय. आणि पोलीस प्रशासन किंवा राज्य शासन जे आहे, म्हणजे सरकार जे आहे, त्यांनी याच्यावरती लक्ष घालावं. सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर जे आहेत ना, ते आज आपल्या भारताला, आपल्या महाराष्ट्राला म्हणजे खिळखिळ करून टाकणार आहेत. कारण मोठमोठ्या ऍडव्हर्टाईज कंपन्यांना मोठमोठे सेलिब्रिटी जर घ्यायचे असतील तर लाखो रुपये द्यावे लागतात. पण ही लोक 5,000, 10,000, 15,000, 20,000 मध्ये या लोकांची कामं करतात आणि त्यांच्याकडे जेन्युइन क्राऊड असतो, त्यांना लोक फॉलो करत असतो. याचाच गैरफायदा घेऊन ते त्या लोकांपर्यंत त्या गोष्टी घेऊन पोहोचतात. आणि त्या लोकांना एवढीशी सुद्धा लाज वाटत नाही की माझं घर भरत असताना, माझ्या घरात 2 पैसे येत असताना मी किती कुटुंबांना नाबूद करतोय, कित्येक
घरादारांना त्यामुळे आपण अशा रस्त्यावर अशा आणतो. लोकांना अनफॉलो केलेलं अधिक चांगलं, म्हणजे त्यांच्या अनफॉलो करून मग तुम्ही तेच करताय ना, की एखादा गुन्हा करतो त्याला समजावण्याचं काम, हा आता तू गुन्हा केला तर आम्ही तुला अनफॉलो ठीक करू. आहे, शेवटची कायद्यामध्ये जर तुम्ही शिक्षा ठेवली आहे तर ती शिक्षा द्या ना त्या लोकांना. ठीक आहे अफजलजी, शेवटची कमेंट, शेवटचे 10 सेकंदात प्लीज, शेवटची कमेंट काय सर करायला हवं? आपल्याला फक्त आत्ताचे 3 सुसाईड बद्दल माहिती आहे. माझ्याकडे इथं भरपूर सुसाईड आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या. त्यांची नावं आहेत. आमच्या पुणे जिल्ह्यामधली भरपूर सुसाईड आहेत. ह्याच्यामध्ये मला फक्त एवढंच सांगायचं की हे सर्वस्वी चुकी इन्फ्लुएन्सर्सची आहे. कारण कोणती गेमिंग, कोणती लिंक, कोणतं काय हे कुणालाच माहित नव्हतं. ऑनलाईन गेमिंगची लोक ऍडिक्ट नव्हती. सर आपण आज 18 वर्षाच्या मुलाखालील 18 वर्षाखालील मुलाने जर एखाद्या हॉटेलमध्ये काम केलं ना तर त्याला बाल कायदा, ते काय ते छोट्या मुलांचा कायदा असतो की बाल कामगार म्हणून आपण त्यांना हिणवतो, त्यांना काम करून देत नाही. सर 16 वर्षाच्या मुली सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर आहेत आणि त्या जुगार प्रमोट करतायत सर. 16, हे 15 अतिशय वर्षाची घातक मुलं आहे सर इन्फ्लुएन्सर आहेत जे हे करतात, प्रमोट करतात सर. सॉरी, आणि माझा वेळ खूप संपलाय, वेळा- माझा वेळ संपलाय, पण हे अतिशय घातक आहे. यावर आपण सातत्याने चर्चा करत राहू आणि समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातून याबद्दल मंथन करून त्याबद्दल एक दबाव निर्माण करून कायदा करण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न होणं गरजेचं आहे. कारण पुढची पिढी पोखरणारे आणि मृत्यूच्या जाळ्यात ओढणाऱ्या या सगळ्यांपासून सावध करणं समाजाला आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडत राहू. खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळेजण चर्चेमध्ये सहभागी झालात. पण प्रेक्षकांना काय वाटतं जाणून घेऊया, त्यांचा कौल काय आहे बघा. आपण त्यांना प्रश्न विचारला होता की ऑनलाईन गेम्स आणि जुगार गंभीर सामाजिक प्रश्न बनतोय का? 95% लोक म्हणतात होय, 5% लोक नाही म्हणतायत. अनेक संसार देशोधडीला लागलेले आपण बघितलेले आहेत आणि आपल्याला हे वाचवावं लागेल, आपल्याला जागरूकता आणावी लागेल आणि माध्यम म्हणून ते आमचं काम आहे, आम्ही ते करत राहू. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.